सर्कल सर्कल नको आता. तर जाऊया मेगा फायनल कडे. A1 जोडी आणि स्नेहलन सुरवेन स्पोर्ट्स पहिलाच बॉल स्वीप केलाय. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगला. रन्स मिळतील या ठिकाणी 2. खातं उघडलं जाईल. 2 या दाब्यानं भानुदास गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईड बॉल आला होता, त्यानंतर 2 धाबा 3 धाबा मिळाल्या आतापर्यंत शॉन नाईक आणि तकदीर पाटील. आणि हा जर डायरेक्ट हिट होऊ शकला असता ना तर फलंदाज बाद होता. स्पोर्ट्स सायकल आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. कैलासवासी सौभाग्यवती मंदाकिनी गुलाब नाईक यांच्या स्मरणार्थ गौरांश मनोज नाईक यांच्याकडून कॅच घेतल्या. फलंदाज बाद होईल. पहिली सफलता यावेळेस मात्र अर्जित केलं जाईल. शॉन नाईकला मैदान सोडावं लागते. पहिला धक्का लागलाय A1 जोडीला. फुल टॉस होता आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. काल खरं तर या क्रीडांगणामध्ये एक दुर्घटना घडली होती. एक खेळाडू मानस इंजर्ड झाला होता, परंतु त्याचा शोल्डर थोडासा हे फ्रॅक्ट झाला होता. परंतु मानसचा संपूर्ण खर्च खरं तर हॉस्पिटलचा संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यांचा संपूर्ण औषधोपचार, संपूर्ण हॉस्पिटलची ट्रीटमेंट्स आणि त्याला लागणारं सगळं जे काही मेडिकल साहित्य होतं ते सगळं संजय शेठ ठाकूर आपले मनपासून आभार आम्ही मानतोय, कारण संपूर्ण खर्च त्याचा उचललाय त्यांनी. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेला सुद्धा त्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालंय. त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. लॉफ्ट केला इकडे, मात्र संधी पुन्हा एकदा आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का शॉन नाईकच्या पाठोपाठ आता मात्र लखन नाईक शून्यावर बाद. दोन धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये भानुदासला आता संधी मिळाली. संधी दिली खरं तर वाऱ्याकांची देवी प्रसन्न संघानं, अन्यथा सामना जिंकता आला असता. आता तोच विचार करत असतील, हा झेल टिपला असता, हा रनआउट झाला असता, हेच डोक्यामध्ये असेल. 2 झेल सोडले गेले. नवीन बॅटर रामदास नाईक येतात. धावसंख्या 3 आणि फलंदाज बाद झाले 2. मेगा फायनल तुम्ही पाहताय बामणडोंगरी प्रीमियर लीगची BPL 2025. आणखीन एक त्याच ठिकाणी झेल, लॉंग ऑनला झेल टिपलाय. समीर नाईक टिपतोय आणखीन एक झेल. तिसरा झेल तो कॅरी करतोय. तिसरा हादरा दिलाय तो भानुदास म्हात्रेना. तीन या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद. आता सिरीजच्या रेसला लागलेत खेळाडू. 3 फलंदाज बाद केलेत. मगासपासून भानुदास कंटिन्युअसली खेळतोय. चांगल्या धावा उभारल्यात. तर कुठेतरी तोही फलंदाज करत रेसमध्ये असेल, कारण कालचा परफॉर्मन्स आम्हाला माहिती नाहीये, परंतु आज प्रत्येक मॅच मध्ये भानुदास मात्र चमकलाय. खरं तकदीर पाटील नॉन स्ट्राईक एंडलाय. बऱ्याच वेळेला असं घडतं, मुख्य फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आणि मॅचची वाट लागली जाते. आता या बॉलवर धावण्याची हिंमतही होत नाहीये तकदीरची, कारण त्याला माहिती आता स्ट्राईक मला मिळाली नाही तर फार कठीण होईल. पहिलं यशस्वी षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद 3 धाबा. त्यामुळं एका ओव्हर मध्ये आता तकदीर पाटील किती धावा काढणार आणि भानुदास मात्र भन्नाट परफॉर्मन्स मात्र दिलाय.
बॅटिंग मधून सुद्धा आणि आज बॉलिंग मधून सुद्धा ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि या उलिवे नोड मधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू, विस्फोटक चेहरा म्हणून त्याला ओळखलं सुद्धा जातं. टायगर इज बॅक. आज नाईटला राऊंड आहे. हा बॉल थोडासा खाली राहिला टप्पा पडल्यानंतर, पंच इशारा करतील व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. या ओव्हरमध्ये काही झालं तरी तकदीरला रन्स जमा कराव्या लागतील. सोहम फणसकर गोलंदाजी करतोय. एका बाजूला तकदीर पाटील, दुसऱ्या बाजूला धनेश नाईक आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी, 4 धावा धावफलकावर आहेत. आडव्या पॅट खेळण्याचा प्रयत्न, भानुदास वेगानं पुढे गेलाय चेंडूवर, त्यामुळं कदाचित दुसऱ्या धाब्याचा कॉल धोकादायक. तकदीर पाटील बाद झालाय. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची, 4था धक्का एबन जोडीला. नाराज फायनल मध्ये खेळ फसलाय या बनजोडीचा. 4 फलंदाज बाद झालेत. फक्त 5 धाबा असताना भानुदास मात्रेने टाकलेलं पहिलं षटक प्रेशर बिल्टअप केलं होतं आणि त्याचाच फायदा सोहम फणसकरला झालाय. सोडून दिला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त रन. बामणडोंगरीचा विराट कोहली आलाय. अक्षय ठाकूर. चला पटापट खेळा. अंतिम सामना आपण पाहतो. मेगा फायनल या स्पर्धेची पामणडोंगरी प्रीमियर लीग A1 जोडे आणि स्नेहलॅन सुरवेन स्पोर्ट्स मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. आउटसाइड ऑफ स्टंप, स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद झालाय फलंदाज. अक्षय ठाकूर मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज चला पटापट जा. राकेश गोंधळी. चला चौकार किंवा षटकारास एक. चौकार किंवा षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल अमर शेठ मात्रे यांच्या वतीनं. ही चांगली संधी आहे कारण धावा सुद्धा जास्त झालेल्या नाहीयेत. मॅच मध्ये तकदीर पाटीलचा नॉन स्ट्राईक एंडला उतरणं ही खरीतर या फायनल मधली मोठी चुकी होती. कारण 2 ओव्हरच्या मॅच मध्ये मुख्य फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला जाऊन अडकणं हे ठीक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, मुख्य खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला जाणं. परंतु जेव्हा 2 ओव्हरच्या मॅचेस असतात, 1 ओव्हरच्या मॅचेस असतात, तेव्हा नॉन स्ट्राईक एंडला जाऊन काय करणार आपण. संधीच मिळाली नाही ऑब्व्हियसली, कारण हे आम्ही आधी सांगू शकत नाही. त्यामुळे तो विचार कुठेतरी व्हायला हवा होता असं मला तरी वाटतं. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेले. 5 फलंदाज बाद झालेत तब्बल. हो फुल लाईन होता यावेळेस, खोलात टाकला होता. काय चेंडू होता फणसकरचा. हा पहा, बीट कम्प्लिटली यॉर्क केलं होतं. प्लम दिलवली यावेळेस जवळजवळ. तो क्रशर यॉर्कर होता. सुपर बॉलिंग सोहम फणसकर. एकदा वाली धावसंख्या 8 या आकड्यावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
ब्राउनच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनचा फिल्डर थोडासा मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. रन्स मिळतील 2 आणि 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10-10. रोहित बोलू का काय काय करायचं आता? यावेळेस मात्र बॉल तर सरळ लॉंग स्टॉप निघालाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. 5 धावा मिळतील. भानुदास नाराज आहे. वेल लेफ्ट आपण म्हणूया. पहा थोडासा लेग स्टंपवर होता. पहिल्यांदा फलंदाज सोडून दिला आतमध्ये. खरं तर पाठ सुद्धा पटकन आतमध्ये घेतली. इलॅस्टिक होते की काय एवढी लवचिकता पाठ होती त्याची. पटकन आतमध्ये घेतली आणि हा वाईड बॉल घेतला आणि पाठीमागे यष्टी रक्षकाकडून झाली चुकी. धावसंख्या 15. चांगला बॉल होता. फुल लेंथ. यावेळेस मात्र रनआउट होईल फलंदाज आणि अशा रीतीनं फायनलचं पहिलं सत्र समाप्त झाले. धावफलकावर 15 धावा. 16 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. सोळा धावा. जर या मॅच मध्ये भानुदासची विकेट गेली झटपट तर मॅच मध्ये कमबॅक करता येण्यासारखं आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. परंतु ज्या पद्धतीने आज फॉर्म राहिलाय भानुदासचा सुपर डुपर फॉर्म मध्ये. त्याच्या बॅटमधून प्रत्येक मॅच मध्ये धावा आल्यात आणि फायनल सहजासहजी तो जाऊ देणार नाहीये. काही झालं तरी गाव कप मध्ये आपल्या टीमचं वर्चस्व डेफिनेटली जेव्हा संघ जिंकतो. तत्पूर्वी आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल. आमचे डीजे मास्टर त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 2 दिवस त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. क्रिकेट विथ म्युझिक तर डीजे मास्टरचा सन्मान आपण करतोय. साऊंड मास्टर या पण पुढे. ज्यांनी 2 दिवस आमच्या सुद्धा आवाजाची काळजी घेतली त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. बामणडोंगरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये थँक्यू सो मच. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स. अमोल्या 24 लाईव्ह इव्हेंट संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम आणि अमोल पाटील यांनी फार मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यानंतर आमचे गुणसंख्या लेखनिक प्रणयजी मात्रे मोरावे. खरं तर घरची स्पर्धा सोडून बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये ते लिखाण काम करतात. ओमकेश गोंधळे आपण या. तर थँक्यू सो मच प्रणयजी मात्रे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ओमकेश गोंधळी ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट सर्व्हिस आम्हाला वायफाय सुविधा पुरवण्यात आली. ओमकेश गोंधळी आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अण्णा गोंधळी यांनी खरं तर आपल्या आवाजानं 4 चान लावलेत खरं तर या स्पर्धेला. त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूयात कारण त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली. का बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये नेहमीच अण्णा गोंधळी समालोचन करत असतात आणि आज तर हॅलो. पहिला चेंडू उचलला गेला आहे आणि षटकार होतोय. डीजे वाजवा. तोपर्यंत दीपक सर यांचा या षटकारानं सुरुवात होते. जबरदस्त फटका केला गेला भानुदास मात्रे. षटकारानं खरंच 6 धावा मिळाल्या.
जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारला गेला भानुदास म्हात्रे यांनी स्ट्राईक घेतली स्वतःकडे. कारण दीपक पाटील म्हणाले अगोदरच त्यांचं स्वागत करतायत दीपक पाटील यांचं. यानंतर पुढचा चेंडू पडतोय भानुदाससाठी. जोरकस मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, निर्धाव चेंडू जातोय, चेंडू मागा धाव नाही. 16 धावा आहेत आणि पहिल्याच चेंडूवर षटकार केला गेला. चला मंडप डेकोरेटर्स आपण सुद्धा या. अपील पाहायला मिळते, लाऊड अपील. षटकारानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते तकदीर पाटीलनं. 6 धावा धावफलकावर आहेत. 9 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. तकदीरला लढाई जिंकायची असेल ना तर भानुदासला बाद करावंच लागेल. ओ भानुदास ऑन साइडला स्विंग करतोय आणि झेल सोडलाय. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, 30 गज झाले. भानुदासची विकेट या बॅड लाईट मध्ये मिळाली असती तर फार कठीण झाला असता सामना वाचवणं. कारण फायनल खेळत आणि इकडे मात्र सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडलाय. लखन आय थिंक त्या ठिकाणी होता. सर्वेश त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि समाधान पाटील आपण सुद्धा या, त्यांचं सुद्धा मोठं सहकार्य. समीर नाईक त्यांनी सुद्धा खरं तर पाण्याची व्यवस्था आपल्याला केली, त्यांचे सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. कट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. यावेळेस मात्र तकदीर पाटीलचा मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, कारण एवन जोडी सहजासहजी हार मानणार नाहीये. हलकासा लेग कटर होता, यावेळेस निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक. ओ लॉफ केलाय बॉल, हवेत आहे, संधी आहे लॉंग ऑनला. झेल झेल टिपलाय, फलंदाज बाद. समीर नाईक मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. शॉननं चांगला कॅच घेतलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा आल्यात. खर तर भानुदासची जर कॅच होऊ शकली असती तर जवळ मॅच मध्ये असता. परंतु भानुदास मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारे काही शक्य आहे स्नेहल अँड सुरबेन स्पोर्ट्सला. शेवटचे 6 बॉल आणि 9 धाबांची गरज. दुसरं षटक घेऊन धनेश नाईक येतोय. चला स्पीडअप करा. 6 बॉल आणि 9 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओ पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. 6 धावांकरता भानुदासच्या बॅट मधून तडाखा. षटकार. सोडलेला झेल आता मात्र थोडासा अंगलट आलाय. 3 धाबांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल 3 धाबा. बामणडोंगरी प्रीमियर लीग ची फायनल आपण पाहतोय. भानुदास म्हात्रे विरुद्ध तकदीर पाटील. कट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल धनेश नाईकचा, निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. काहीही घडू शकतो, संध्याकाळचं सत्र आहे. 4 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह. सामना जिंकलाय. मेगा फायनल भानुदास म्हात्रेंना.